हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. असे चार जे सण आहेत हे 3.5 मुहूर्त म्हणून आपल्या धर्मशास्त्रामध्ये वंदनीय मानले जातात. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करत असताना, काहीही करत असताना शुभारंभासाठी या दिवशी मुहूर्त पाहायची गरज नाही तात्या, अजिबात गरज नाही. मला वाटतं की आजचा दिवस हा किती छान आहे आणि आजच्या दिवशी आपण जसं वर्तन करतो तसा वर्षभर परिणाम होत राहतो असं म्हणतात. आजच्या दिवशी आपण पहिल्या टप्प्यामध्येच गुढी उभारली आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्येच आत्ता आपण श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराजांचं चरित्र पाहतोय. मागचं वर्ष गेलं असेल संकटाचं, पण बोलू पांडुरंगाला स्मरून विचार करा. काही नाही देवा पांडुरंगा, तुझ्या सर्वाधिक आवडत्या भक्ताच्या चरित्रानं सुरुवात केली. माझं अंतकरण निर्मळ आहे देवा. मी विचार नाही केला कुणाचं वाईट व्हावं असा विचार मी नाही केला. आले असतील काही संकट माझ्या प्रारब्धानं, पण देवा पांडुरंगा तू समर्थ आहे आणि माझ्या वाडवडिलांनी तुझी सेवा केली, मीही प्रेमानं करत आलोय. मी कधी शब्द खाली पडू दिला नाही. मी संतांच्या कामाला मदत करत राहिलो, दान धर्म करत राहिलो, अन्नदान करत राहिलो. मागणी मागितली पाहिजे देवाला, मला काही कळत नाही, मला काही कळत नाही देवा, मागे जसं सांभाळून घेतलं ना पुढेही सांभाळून घे. बाकी काय फार म्हणत बसू नये. तुकाराम महाराजांपासून ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत, नामदेव महाराजांपासून एकनाथ महाराजांपर्यंत या साऱ्या संत सत्पुरुषांनी आपल्याला जो विचार देऊ केला, त्या विचाराच्या दिशेनं आपण वाटचाल केली पाहिजे.
आजचा हा दिवस जो आहे हा गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि आजच्या कथेला प्रारंभ करत असताना संतश्रेष्ठ चोखोबाराय महाराजांचे पवित्र शब्द आपण अंतकरणामध्ये साठवू आणि मग आपल्या कथेकडे आज प्रवृत्त होऊ. टाळी वाजवावी गुढी उभारावी, 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 वाटही चालावी पंढरीची, वाटही चालावी पंढरीची, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी. पंढरीचा हाट कवलांची पेट, पंढरीचा हाट कवलांची पेट, मिळाले चतुष्ट वारकरी, मिळाले चतुष्ट वारकरी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, वाटही चालावी पंढरीची, वाटही चालावी पंढरीची, वाटही चालावी पंढरीची, वाटही चालावी पंढरीची. पताकांचे भार मिळाले अपार, पताकांचे भार मिळाले अपार, होतो जय जयकार, होतो जय जयकार, होतो जय जयकार, भीमा तिरी होतो जय जयकार, भीमा तिरी, टाळी वाजवावी गुढी उभारावी,
वाटही चालावी पंढरीची 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 खटनट यावे शुद्ध होऊन जावे खटनट यावे शुद्ध होऊन जावे दवंडी पिटी भावे दवंडी पिटी भावे दवंडी पिटी भावे दवंडी पिटी भावे चोखा मिळा टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटे चालावी पंढरीची वाटे चालावी पंढरीची वाटे चालावी पंढरीची टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची वाटही चालावी पंढरीची वाटही चालावी पंढरीची त्या आजी सांगत होत्या, चल लवकर ते बाबा मारतील. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची. चोखोबाराय महाराजांचा शब्द आहे. महाराज म्हणाले की पंढरपूरची वाट आहे ना ही कौलाची पेट आहे. कौल म्हणजे आपल्या बाजूनं शकून. कौल म्हणजे काय? कौल लागला माझ्या बाजूनं लागला म्हणजे काय झाला? माझ्या बाजूनं शकून लागला, माझ्या बाजूनं घडायला लागला. अशी शुभशकुनांची पेठ जर काय असेल तर ती पंढरपूर हे आहे. महाराज वर्णन करतात, टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात, खरं तर भारतभरच गुढीपाडवा साजरा होतो, मात्र महाराष्ट्रात विशेष महत्व आहे. का महत्व? याचं कारण असं आहे की आज चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे. संपलं एक मराठी वर्ष काल संपलं आणि नव्या मराठी वर्षाला सुरुवात झाली आजपासून. आजच्या सूर्योदयापासून मुस्लिम समाज जो असतो त्यांचा नवा दिवस जो आहे तो सूर्य मावळल्यावर सुरू होतो, म्हणजे काल संध्याकाळी सुरू झाला असेल. ख्रिश्चन जर असतील तर त्यांचा मध्यरात्री 12 वाजता सुरू होतो. आणि हिंदूंचा जो सण आहे, हिंदूंची जी तिथी आहे ती सूर्योदयाच्या काही काळ अगोदर पासून सुरू होते. आपण सूर्याचे उपासक असणारे आणि चैत्र महिन्यातला हा पहिला दिवस, ही पहिली तिथी, ही शुद्ध पक्षातली प्रतिपदा म्हणजे पाडवा. याला एक महत्व आहे. काय महत्व आहे? काही वर्षांपूर्वी, साधारणपणे 2000 वर्ष झाले असतील, एक दिवस काशीचा चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य त्याच्या राज दरबारामध्ये एक ज्योतिष गेला. वंदन केलं महाराजांना. महाराज प्रणाम. ओळख करून दिली प्रधानजींनी. महाराज हे ज्योतिषी आहेत आणि यांनी सांगितलेलं भविष्य कधी खोटं होत नाही. यांचा ज्योतिषशास्त्रावर खूप पगडा आहे. विक्रमादित्याला उत्सुकता निर्माण झाली आणि विक्रमादित्यानं हात पुढे केला. ज्योतिषानं भविष्य पाहिलं
आणि भविष्य पाहिलं, आणि भविष्य पाहिल्यानंतर तो जो सांगणारा पंडित होता त्याची मान खाली गेली. राजानं विचारलं काय झालं? ते म्हणाले काही नाही महाराज, काही नाही. अरे काय झालं सांगा. महाराज, प्राणाचं अभय देणार असाल तर सांगतो. हा महाराज, दक्षिणेकडे पैठण नावाचं एक गाव आहे, प्रतिष्ठान नावाचं, आणि तिथं एक राजा आहे शालिवाहन नावाचा. त्याचं आणि तुमचं युद्ध होईल महाराज. तो तुमच्यावर चालून येईल आणि त्या लढाईमध्ये तुम्ही पराजित व्हाल आणि पुढे सांगू तुमचा मृत्यू त्याच लढाईमध्ये होईल. हा विक्रमादित्य भर्तृहरीचा भाऊ, भर्तृहरीचा भाऊ विक्रमादित्य, शेवटी त्यानं काय केलं, तो म्हटला की तो चालून येणार आणि माझ्यावर लढाई करणार आणि मग मला पराजित करणार का? मी तर चक्रवर्ती सम्राट आहे, माझ्याकडे जेवढी मिलिटरी आहे तेवढी कुणाकडे नाही, माझी जेवढी ताकद आहे तेवढी कुणाची नाही. या भूभाग जिथपर्यंत आहे तिथपर्यंत माझ्या कीर्तीचा डंका आहे. चालून गेला कुठं? विक्रमादित्य शालिवाहन राजावर पैठणला चालून गेला. आणि गोष्ट अशी झाली, काही गरज होती का जायची? एका ज्योतिषानं सांगितलं, काही गरज होती का जायची? ती आमची बहिणाबाई, उत्तर महाराष्ट्रातली जळगावची खानदेशातली एक शेतकऱ्याची बाई, तिनं लय गोड भाव सांगितलं. मला लक्षात असं आलंय की साधे लोक जे असतात ना ते जास्त शहाणे असतात, शहाणे समजदार असतात, त्यांना जास्त जगण्याची अक्कल असते. त्या बहिणाबाईने लिहून ठेवलं, ज्योतिषारे बापा, माझा हात नको पाहू, माझं दैव मला कळे, माझ्या दारी नको येऊ. हे ज्योतिषा, हे बापा, माझा हात पाहू नको, माझ्या दारी येऊ नको, माझे दैव मला कळे, माझं दैव आहे ना मला कळतं, तू दारात पण येऊ नको. काय परिणाम? परिणाम असा झाला की तो विक्रमादित्य राजा शालिवाहनावर चालून गेला आणि खरोखरच शालिवाहन राजानं त्याचा पराभव केला. आणि पराभव केला एवढ्या पुरता मुद्दा नाही, तर विक्रमादित्य त्या लढाईमध्ये मारलाही गेला. आणि तेव्हा पहिला मराठी माणूस हा चक्रवर्ती सम्राट झाला. आणि त्या पहिल्या मराठी माणसाचं नाव म्हणजे राजा शालिवाहन आहे. आणि त्या शालिवाहनाचा जो झेंडा होता, तो राजा शालिवाहनाचा झेंडा जो आहे तो झेंडा आपण गुढी म्हणून लावतो. गुढी म्हणजे काय? गुढी याचा अर्थ झेंडा. जेव्हा चोखोबाराय म्हणतात, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. गुढी म्हणजे काय? गुढी म्हणजे झेंडा. ज्ञानेश्वर महाराजांनी गुढी शब्द वापरू देत, तुकाराम महाराजांनी गुढी शब्द वापरू देत. हा गुढी नाव गोष्ट आहे ना, ही झेंडा आहे. आणि आपल्यालाही काय करायचंय? आपल्यालाही झेंडेच लावायचे. आयुष्यामध्ये काय करायचंय आपल्याला? आपल्यालाही गुढी उभारायची. मात्र ती गुढी कशाची असेल? तर ती गुढी परमार्थाची गुढी आहे, ती गुढी सज्जनपणाची गुढी आहे. माणूस म्हणून जन्माला आलो आपण, माणूस म्हणून जन्माला आलो आपण एक दिवस जाणारच आहोत. मात्र आपण कशा उंचीनं गेलं पाहिजे, तर पूजनीय होऊन जाण्याची परंपरा जी आपली आहे त्याचा साक्षात्कार घडवणारी गोष्ट म्हणजे गुढी आहे. आणि मला वाटतं की आजच्या या पवित्र दिवशी आपण अशाच पद्धतीने चिंतन केलं पाहिजे. आणि जर असं आयुष्याचं सार्थक व्हायचं असेल तर कोणत्या दिशेने गेलं पाहिजे? फक्त घरी बांबूची काठी, त्यावर तांब्या, रेशमी वस्त्र लावलेलं एवढ्यापुरती गुढी नाही, त्याला फुलं वाहिलेली, गोड वाहिलेले एवढं नाही. चोखोबाराय महाराज म्हणाले की टाळी वाजवणं म्हणजे पण गुढी उभारणं आहे, पंढरपूरची वाट चालणं म्हणजे पण गुढी उभारणं आहे, गीता भागवत वाचणं म्हणजे गुढी उभारणे. आणि एकदा आपण तिथं गेलो की मग तुम्ही कुणीही असलो तरी सुद्धा आपण कसे होऊ? शुद्ध होऊ. चोखोबाराय म्हणाले, खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे, दौंडी पेटी भावे चोखा मेळा. आपण काय केलं पाहिजे? टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, पंढरीची वाट कौलाची पेठ, मिळाले चतुष्ट वार करी.
हरिनाम गर्जता नाही भय चिंता, ऐसे बोले गीता भागवत. गीता आणि भागवत हे सांगतं आयुष्यातली भीती संपली पाहिजे की नाही. मी बोलू, आजचा दिवस जो आहे गुढीपाडव्याचा, हा आजचा जो दिवस आहे गुढीपाडव्याचा, या दिवशी देवाकडे काय प्रार्थना केली पाहिजे आपण? काही नाही, एवढीच प्रार्थना केली पाहिजे. एकच प्रार्थना करू. काय प्रार्थना? एकच करायची. प्रार्थना अशी करायची की देवा 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 माझ्या आयुष्यातली भीती जाऊ दे. किती सोपं आहे. आता एक गोष्ट काय करायची माहितीये, आज पाडव्याचा दिवस आहे आणि समारोपाचा दिवस आहे. आजच्या दिवशी लक्ष नाही द्यायचं आता आसपास. अनेक गोष्टी आता तुमच्या माझ्या हातात नाही. अनेक लोक काय गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवाच्या दर्शनाला येतात. पुढचं वर्षभर वेळ मिळतो न मिळतो. रोज येणाऱ्या माणसाने संयम धरा. काय बरोबर की नाही? त्यांना काय घेणं देणं नाही इथं काय चाललंय, काय काही नाही. आपलं ते सुसाट ते सवय अशी लागली, कानात हेडफोन टाकून गाड्या चालवायच्या सवय लागलेली लोक. आपण कुठे नादी लागत बसायचं? कालपर्यंत आपण कथा पाहिली. काय पाहिली कथा? कालपर्यंत आपण पाहिलं की पंढरीचा पांडुरंग परमात्मा हा श्रीमंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या घरी आला. आणि घरी आल्यानंतर तुकाराम महाराजांनी काय केलं? तुकाराम महाराजांनी त्यांना बसायला दिलं. पण काय दिलं? वाकळ दिली बसायला. वाकळ, वाकळ म्हणजे गोधडी. वाकळ म्हणजे काय? गोधडी बसायला दिली. काल परवा मी घाटे साहेबांच्या घरी गेलो होतो, रवी भाऊंच्या घरी. आणि तिथं गेल्यावर मी, रामदादा, तुम्ही पण होता ना? आपणच होतो परवा दिवशी जेवायला. नाही, तुम्ही नव्हता. तर आम्ही ते रवी भाऊंच्या घरी गेलो इथं. आणि पलीकडे गेलो, लक्षात असं आलं त्यांच्यावर दुकान आहे. कशाचं? गोधड्यांचं. कशाचं? गोधड्यांचं दुकान. आणि एक एक गोधडी एवढी भारी, आई एवढी भारी गोधडी की पाहिलं ना वाटावारे क्या बात आहे. त्यांनी मला सांगितलं की काही गोधड्या तर 150 वर्ष जुन्या आहेत त्यांच्याकडे. किती? 150 वर्ष जुन्या गोधड्या. आणि ती फाटलेली रफू केलेली गोधडी सुद्धा विदेशामध्ये जाते, विकले जाते. आणि काही ₹1000 जाते विकली. पूर्वी गोधडी घरात असणं हे गरिबी वगैरे असायचं प्रतीक होतं. मात्र जेव्हा तुकोबारा यांकडे आला देव, त्यावेळेस तुकाराम महाराजांकडे काही नव्हतं. किती काही नव्हतं. तुकाराम महाराजांनी स्वतःच्या प्रपंचाचं वर्णन करून ठेवलं. ते म्हणाले की आमच्या घरात काहीच नाही. म्हणजे एखादा चोर, आप्पा, एखादा चोर जर तुकाराम महाराजांच्या घरी दरोडा टाकायला आला ना, तर चोरालाच वाटेल काहीतरी ठेवून जावं. आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सोडके. जवळी येता चोर धाके, जवळी येता चोर धाके. येता चोर धाके, जवळी येता चोर धाके. जाऊ पुढती भिके, जाऊ पुढती भिके. जाऊ पुढती भिके, जाऊ पुढती भिके. कुत्री घर राखीती, घर राखीती, कुत्री घर राखीती. कुत्रे घर राखीती. नांदणू कैसी सांगा, नांदणू कैसी सांगा, नांदणू कैसी सांगा, नांदणू कैसी सांगा. नांदणू कैसी धागा, नांदणू कैसी धागा. नांदणू कैसी सांगा, नांदणू कैसी सांगा. आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके. जवळी येता चोर धाके, जवळी येता चोर धाके. जाऊ पुढती भिके, जाऊ पुढती भिके. कुत्रे घर राखीती,
लोकांचा गैरसमज आहे खूप. माणसाला गरिबी केव्हा येते, बरं जाऊ द्या गरिबी द्या सोडून, माणसाला श्रीमंती केव्हा येते हे सांगतो. पहिली गोष्ट, कष्ट करायचे आणि त्यातून जे पैसे मिळवायचे त्यातून श्रीमंती येते. पैसे कसे मिळतात? कष्ट केलं, त्याचं वेतन घेतलं की पैसे मिळतात. श्रीमंती तशी येते. बरोबर की नाही? आणि दुसरी मिळते पैसे कसे मिळतात? काही नाही, कष्ट दुसऱ्यानं करायचे आणि आपण त्याच्या कष्टाची चोरी करायची, याच्याहून मिळतात पैसे. उदाहरणार्थ, एखादा कामगार कामाला ठेवायचा आणि तो कामगार काम करतो 2,000 रुपये किमतीचं, आपण त्याला 500 रुपये पगार देतो. वरचा भांडवलदार आहे ना 1,500 रुपये घेतो त्याच्याकडून चोरून. दोनच प्रकारे श्रीमंत होता येतं. कष्ट करून श्रीमंत होता येतं किंवा दुसरं श्रमाची चोरी करून श्रीमंत होता येतं. तुम्ही पहा ना, काही लोक खूप श्रीमंत होतात. का श्रीमंत होतात? काही नाही, त्यांची कंपनी असते, कामाला माणसं असतात, ते सगळे कामं करतात आणि प्रचंड कामं करतात. कच्च्या मालापासून तर याच्यापर्यंत सगळ्या ठिकाणी थोडा त्यांचा नफा होतो आणि ते श्रीमंत होतात. दोनच प्रकारे. अर्थशास्त्राचा नियम असा आहे की कष्ट करून श्रीमंत होता येतं, कष्ट करून वेतन घेऊन श्रीमंत होता येतं. आणि दुसरं, श्रमाची चोरी करून श्रीमंत होता येतं. काम दुसऱ्यानं करायचं, मात्र आपण पैसे आणायचे आणि श्रीमंत व्हायचं. दोनच शक्यता आहे. तुकाराम महाराजांच्या आयुष्याचा विचार करा. तुकाराम महाराज काय असे मोगम गरीब झाले का? नाही. त्यांनी काय केलं? त्यांनी कष्ट केले, पण केलेल्या कष्टाचा पगार घेतला नाही दादा. त्यांनी कष्ट केले पण केलेल्या कष्टाचा पगार घेतला का? आपण पाहिलं, धान्य राखायला गेले तुकाराम महाराज, त्या 2 खंडीच्या ऐवजी 17 खंडी धान्य झालं. नाही, अहो ते ठीक, त्यांना पूर्ण करून टाकायचं. गुळ दिला, पाणी दिलं, संपला विषय. काय तुम्ही काय लोड घेता? मी सांगितलं सोडून द्या. त्यांना कसं आहे की ते थोड्या वेळाने त्यांना पाणी द्यायचंय, ते त्यांचं ठरलेलं काम आहे. ते तुम्ही कुठे अडचण करता त्यांना? दोन प्रकारे काय होतं, गरीब होतो माणूस. काय? पहिल्यांदी कष्ट करून पगार घेतला की होत, दुसऱ्याच्या श्रमाची चोरी केली की श्रीमंत होता येतं. तुकाराम महाराजांच्या आयुष्याचा विचार केला तर तुकाराम महाराजांनी कोणाकडून पगारही घेतला नाही. धान्य केले ना राखायला, पाखरं राखायला गेले आणि पाखरं राखायला गेल्यानंतर 2 खंडी धान्याच्या ऐवजी 17 खंडी धान्य झालं. पण तुकाराम महाराजांनी घेतलं का? काम करूनही तुकाराम महाराजांनी पैसे घेतले नाही. गेले 9,00,000 उमऱ्याला, गावातल्या लोकांना सांगितलं की तेल घेऊन या. तुकाराम महाराज म्हटले का की प्रत्येकाला मी तेल आणून देतो, पण प्रत्येकाच्या 8 आणे घेईन, असं म्हटले का? काम केलं मात्र पैसे घेतले नाही. आणि दुसरं की दुसऱ्याच्या श्रमाची चोरी केली नाही तुकाराम महाराजांनी. त्याच्यामुळं काय झालं की तुकाराम महाराजांकडे पैसे येणं कमी झालं आणि जे पैसे होते दादा, ते पैसे सुद्धा लोकांना वाटून दिले. तुकाराम महाराजांना आणि आपल्याला आलेली गरिबीत फरक आहे. आपल्याला गरिबी मूर्खपणामुळे येते आणि त्यांना आलेली गरिबी शहाणपणामुळे आलेली आहे. त्यांच्या लक्षात आलंय, आपण सामान्य जेव्हा असतो, पहिला टप्पा जेव्हा असतो आपला, लहान असतो आणि लहान असताना आपल्याला पैसे काय हे कळत नसतं. उदाहरणार्थ एखादं लहान लेकरू आहे आणि तुम्ही मोजत बसला पैसे, कन 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 पैसे मोजायचं काम चाललंय. आणि पैसे मोजायचं काम चाललेलं असताना अचानक त्या पोरानं काय केला, तुमचा मोजून ठेवलेला बंडल उचलला आणि पळायला लागला. लहान लेकरू आहे, 2-3 वर्षाचं, असं पळतंय. पप्पा म्हणतात, अरे थांब, 50,000चा बंडल उचलतो, कुठं थांब. ते पोरग द्यायलाच तयार नाही. वडील पण अस्वस्थ झाले. ते म्हणजे, अरे फाडशील एखादी नोट बाबा, फाडशील. तेवढ्यात आई आली आणि आईनं पाहिलं प्रकरण सगळं. आईनं काही नाही केलं. आई घरात गेली, डबा उघडला, एक लाडू काढला आणि पोराच्या समोर धरला. म्हटले, का रे, तुला हा लाडू पाहिजे का? तो म्हटला हा पाहिजे. मग ते हातातलं इकडे दे. ते पोरग म्हटलं, नाही मम्मी, पहिल्यांदा काय कर, तू लाडू दे मला. आईनं लाडू दिला आणि तो बंडल काढून घेतला. पोरासाठी लाडू महत्वाचा होता का बंडल? काय महत्वाचं होतं आपल्याला? तुम्हाला काय महत्वाचं वाटतं? काय? लहान असतो ना आपल्याला, तेव्हा पैसे काय हे आपल्याला कळत नाही. हा पहिला टप्पा आहे. पहिल्या टप्प्यात पैसे काय हे कळत नाही. दुसऱ्या टप्प्यामध्ये दादा पैशाचं महत्व वाटायला लागतं. माणूस मोठा होत गेला की काय वाटायला लागतं? पैशाचे महत्व वाटायला लागतं. मग पैसे कमवावे वाटतात. तिसरा टप्पा काय माहितीये? तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे कमवण्याचं सोपं साधन आपल्याला सापडतं. काय होतं?
पैसे कमावण्याचं सोपं साधन आपल्याला सापडतं. हा तिसरा टप्पा आहे. दादा चौथा टप्पा काय आहे? चौथ्या टप्प्याला आपल्याला पैशाच्या मर्यादा लक्षात येतात. लक्षात येतं आपल्याकडं कोट्यावधी रुपयाची इस्टेट आहे, मात्र आपलं वाया गेलेलं पोरग किती कोट्यावधी रुपये खर्च केले तरी त्याला संस्कार आपल्याला देता येणार नाही. लक्षात येतं आपल्याकडं कोट्यावधी रुपये आहे, मात्र कोरोनामध्ये बाप मरून पडला तर त्याच्या अंत्यविधीलाही आपल्याला जाता येणार नाही. या पैशाच्या मर्यादा आहे. किती कोट्यावधी रुपये असले तरी गेलेला प्राण परत येणार नाही. या पैशाच्या मर्यादा आहे. आणि पुढचा मुद्दा सर्वात शेवटचा की तो असा आहे की आपल्याला एखादी गोष्ट उत्तम प्राप्त करायची आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी पैशाचा काही उपयोग नाही, हे लक्षात येणं हा पाचवा टप्पा आहे. तुकाराम महाराजांच्या आयुष्यात लक्षात आलं. तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं आपल्याला देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल, आपल्याला समाधानानं आयुष्य जगायचं असेल, आपल्याला आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून घ्यायची असेल, तर त्या सगळ्यासाठी पैसे नावाची गोष्ट उपयोगाची नाही, याची जाणीव तुकाराम महाराजांना झाली होती. पहिल्या टप्प्यामध्ये जे सामान्य लोक आहेत तुमच्या माझ्यासारखे, त्यांना म्हणाले, काय म्हणाले? जोडून या धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. भारताच्या भक्ती परंपरेमध्ये इतर भक्ती परंपरा झाल्या, त्यांनी पैशाचा निषेध केला. पण तुकाराम महाराज हे एकमेव असे, ते म्हणाले की जर तुम्ही योग्य मार्गाने पैसे कमावले आणि योग्य मार्गाने खर्च केले तर तुम्हाला मोक्ष मिळेल. पैसे कमवून आणि पैसे खर्च करून तुम्हाला मोक्ष मिळेल, असा शब्द देणारे एकमेव संत तुकाराम महाराज आहे. महाराज म्हणाले, जोडून या धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे. महाराजांकडे एवढं दारिद्र्य आलं होतं आणि गोष्ट काय होती की त्यांच्या घरामध्ये फक्त वाकळा होते आणि जी बाज होती ती ही मोडलेली होती. खरं तर सांगू, ज्यांच्या घरावर देवाची खून येते ना, त्यांचं नुकसानच होतं. तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलंय एका ठिकाणी, म्हणजे खून येते म्हणजे तुम्हाला सांगतो, नंतर महाराजांकडून आपण अभंग ऐकू. काय गोष्ट की समजा असं अतिक्रमण चाललेलं आहे, ते अतिक्रमणवाले येतात की नाही मोजायला आणि पाहतात की काही नाही, तुमचं 20 फूट काय होतं, तुमची इमारत ही कशात जाते? अतिक्रमणात जाते. अतिक्रमणात जायची जी इमारत अतिक्रमणात जाते त्या इमारतीवर काय मारली जाते? काय मारली जाते? मार्किंग केली जाते. काय मारली जाते? फुली मारली जाते. काय मारली जाते? खून मारली जाते. काही दिवसांनी ती इमारत काय होते? पडते, पाडली जाते. म्हणजे जर एखादी मोठी इमारत आहे आणि त्या मोठ्या इमारतीवर जर 2 अशा लाल रेषा जर खून मारलेली असेल, याचा अर्थ काय? याचा अर्थ ती इमारत अतिक्रमणवाले येणार आणि पाडणार. अगदी तसंच ज्यांच्या अंगावर देवाची खून असते ना, ज्यांच्या अंगावर, मला काय म्हणायचं कळतंय ना, ज्यांच्या अंगावर देवाची खून असते ना, समजून जावं काही नाही एक दिवस या इमारतीचा ताबा देव घेणार आहे. काय करणार आहे? एक दिवस या इमारतीचा ताबा. म्हणून तर महाराज म्हणाले, देवाची खून ते खूण आली ज्याचे घरा, देवाची ते खूण आली ज्याचे घरा, देवाची ते खूण आली ज्याचे घरा, देवाची ते खूण आली ज्याचे घरा. त्याच्या पडे चिरा संसाराशी, त्याच्या पडे चिरा संसाराशी, देवाची ते गुण करावे वाट.
ते गुण करावे वाटोळे. देवाची ते गुण करावे वाटोळे. देवाची ते गुण करावे वाटोळे. देवाची ते खूण गुंतून ती आशा. देवाचे ते खूण गुंतून ती आशा. देवाची ते गुण गुंतवलेली आशा. देवाची ते गुण गुंतवलेली आशा. ममतेच्या पाशा शिवमेदी. हा अभंग जो आहे हा तुकाराम महाराजांचं भावचरित्र आहे. हा अभंग म्हणजे महाराज म्हणाले, देवाची ते खून आली ज्याच्या गळा, त्याच्या पुढे चिरा संसाराशी. याचं कारण काय आपण सांगू, बोलू मी तुम्हाला. तुम्ही एखाद्या भिंतीखाली उभा आहे आणि काय होतं, त्या भिंतीखाली उभा आहे ना, असं समजा की त्या भिंतीचा जो दगड आहे तो दगड असा 3x4 असा भला मोठा काळ्या पाषाणातला दगड महाराज. आणि समजा तुम्ही भिंतीखाली उभे आहे आणि रामदादा तो जर दगड डोक्यावर पडला तर खाली राहील माणूस, त्याचा काय होईल, चुरा होईल की नाही. तुकाराम महाराज म्हणाले, अगदी तसंच जसं लोकांच्या अंगावर दगड पडतो ना असा आणि त्यांचं काय होतं, जीव संपून जातो, अगदी तसं आमच्यावर हा पांडुरंग येऊन कोसळला आणि आमचा जीवभाव निघून गेला. देवाची ते खूण करावे तोंडाळ. काय होतं, लोक म्हणतात, अरे हे तुकाराम महाराज किती बोलतात, किती शिव्या देतात, इतक्या शिव्या देतात, इतक्या शिव्या देतात, आईवरून शिव्या देतात. तुकाराम महाराज शिवी देतात. एकनाथ महाराज शांती ब्रह्म मात्र म्हणतात, कायमाय गेली होती भूतापाशी, हरी नये मुखासी अरे मुढा. किंवा तुकाराम महाराज, अन्याय तो याचा नव्हे वाय चळ, माय बापे वेळ न साधियली. याच्या आई बापानं वेळ साधली नाही असं म्हणतात. शिव्या देतात, गावंढळ म्हणतात. तुकाराम महाराज एखाद्याला समोर उभं राहतो अवगुणी तर त्याला फडफड फडफड बोलतात. अवगुण दिसला की अस्वस्थ होतात आणि बोलायला लागतात. सांगू, चलाक लोक जी असतात ना, ती चलाक लोक बोलत नाही. मात्र देवाची ज्यांच्यावर कृपा झालेली असते, देवाची खून ज्यांच्याकडे आलेली असते ना, ती लोक अशा पद्धतीनं अवगुणांबद्दल फटकळ होतात आणि बोलत सुटतात. म्हणून महाराज म्हणाले की आम्हाला काय केलं विठोबानं, आम्हाला विठोबानं तोंडाळ केलं आणि त्याच्यामुळं लोकांचं जे काही आहे ना चुकीचं वागणं, त्याच्याबद्दल हातामध्ये काठी घेऊन आम्हाला झुंजावं लागतं. जिथे खूण करावे तोंडाळ. देवाची ते खूण करावे तोंडाळ. आणि सकळ जग हरी. आणि सकळ जग हरी. गल्लीत एखादी बाई असते, एखादी बाई गल्लीत असते, ती तोंडाळ असते, खूप सारखं भांडत असते, सारखं भांडत असते. संत म्हणजे नळावर भांडण करणारी नाठाळबाई नाही. ती नाठाळबाई जी असते ना, तिला कुणीच चांगलं नसतं. मात्र संतांच्या दृष्टीने विचार केला, संत हे खरं आहे, संत तोंडाळ आहे. मात्र दुसऱ्या बाजूला ते इतकं ओतप्रोत ओरडून ओरडून का बोलतात माहितीये, कारण त्यांना माहितीये की बाबा तूही परमेश्वराचा अंश आहे आणि मीही परमेश्वराचा अंश आहे. नवे नवे इथला प्रत्येक माणूस जर कोण असेल तर तो श्री हरी स्वरूपच आहेत. आणि या भावनेतून संत बोलत राहतात. देवाची ते गुण झाला जासी संग. त्याचा झाला भंग मनुष्यपण. त्याचा झाला भंग मनुष्यपण.
काय म्हणाले महाराज? महाराज म्हणाले देवाची खून ज्याच्या घरा आली, काय होतं? त्याच्या वाणीला असत्याचा मळ लागू देत नाही देव. गुंतोने दिवाच्या. आपण प्रपंचात असलो ना की आपण बोलण्यात अडकतो, देव आपली वाणी अडकू देत नाही. आणि महाराज शेवटच्या चरणात म्हणाले की काही नाही, काही नाही, काही नाही. देव पहा देवतेची बळाविले स्थळ, तुक्या पे सकळ चिन्हे त्याची. हे वर जेवढी सगळी चिन्ह सांगितली ना, महाराज म्हणाले एवढी सगळीची सगळी चिन्ह माझ्यावर आहे. काय? काही नाही. संसाराशी चिरा पडे, मनुष्य पण गेलं, तोंडाळपणा आला, वाणीला असत्याचा मळ लागला नाही, आशा राहिली नाही, ममता राहिली नाही. हे सगळेचे सगळं वाट्याला आलं. कुणामुळे आलं? काही नाही, देवामुळे आलं. आणि तो देव काय झाला? पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी. काय झाले? पाहुणे घराशी आले. आणि महाराजांनी वर्णन केलं. दिवस होता तो दशमीचा दिवस होता. कशाचा दिवस? दशमीचा दिवस झाला. दशमी झाली आणि देवानं विनंती केली की तुकोबाराय आता चला. तुकोबाराय म्हणाले महाराज महाराज महाराज. तिथं सगळी संत मंडळी होती. ती म्हणाली एकादशीचा दिवस आहे, आता एकादशीला तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकू, मग जाऊ. मग एकादशी झाली महाराज, मग द्वादशी झाली, त्रयोदशी, चतुर्दशी, मग अमावस्या, मग काय झालं? पौर्णिमा, होळीची पौर्णिमा. रुक्मिणी आईसाहेबांनी सगळे विचार केला होळीची पोळी खाऊन जाऊ. होळी झाली, प्रतिपदेचा दिवस उजाडला. आणि दिवस उजाडल्यानंतर तुकाराम महाराज अंतःकरणापासून कीर्तन करतायत. कीर्तन करत असताना कीर्तनाला समोर कोण कोण आहे? विठोबा रुक्माई आहेत, आलेले संत साधू आहे. आणि महाराजांनी वर्णन केलं कथा त्रिवेणी संगम, देव भक्तानी नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता, जळती दोषांचे डोंगर. असं सगळं तुकाराम महाराज बोलत राहिले. आणि तुकाराम महाराजांना प्रतिपदेच्या दिवशी सकाळी तुकाराम महाराजांनी सगळ्या लोकांना कळवलं. काय म्हणाले महाराज? महाराज म्हणाले माहेरीचा मज आलासे मुराळी, उद्या प्रातःकाळी जाणे मज. काही नाही, आता काय झालंय? आता देव आलेला आहे, मूळ घेऊन आलाय ना. आता काय व्हायचंय? आता जावं लागणार आहे. आता त्याला पर्याय नाही. बहुकाळ माझा केलासे सांभाळ, पांडुरंगे मूळ पाठविले, हीच आम्हा भेटी लोभ असो द्यावा, पुन्हा मी केशवा नये येथे. तुका म्हणे बहु न बोलो उत्तर, दया आता फार असो द्यावी. काही नाही. दुसऱ्या दिवशी तुकाराम बीजेचा दिवस आला. बीज म्हणजे काय? पहिल्या दिवसाला काय म्हटलं जातं? पाडवा. दुसऱ्या दिवस द्वितीया जेव्हा असते त्याला काय म्हटलं जातं? बीज म्हटलं जातं. तिसरा दिवस जो असतो त्याला काय म्हणतात? काय आखाजीला आपण काय म्हणतो? तृतीया म्हणतो, बरोबर की नाही? नंतर चतुर्थी म्हणतो. आणि असं सगळं झालं. दुसरा दिवस उजाडला. आणि तिसरा दिवस उजाडल्यानंतर तुकाराम महाराजांनी स्नान केलं, आंघोळ केले आणि 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 मातोश्री जिजाबाईच्या जवळ जाऊन बसले सकाळी सकाळी. आणि ते म्हणाले अगं देव आलाय आणि वैकुंठाला जायची संधी आहे, येते का? येते सोबत? जिजाबाई असली आणि ती आई म्हणाली अहो जिजाबाई म्हणे तुकयास, गोवरी सरपणाचे दिवस, मजला नेतोसे वैकुंठास, मांडीला नास संसाराचा. काय म्हणाले? एक तर काय आता हे सरपण काढायचे दिवस आहेत आणि तुम्ही काही चिंता करू नका, जर युद्ध आणखीन चाललं ना तर आपल्याला सरपणावरच यावं लागणार आहे. गॅस संपला की कशावर यायचं? सरपण. उन्हाळ्याचे दिवस कशाचे? तर ती जिजाबाई म्हणाली कुठं वैकुंठाला जाता? आमचं सगळा संसार नासला हा, आता सरपणाचे दिवस, सरपण बिरपण गोळा करायचे दिवस, गवऱ्याचे कलवड लावायचे दिवस, आणि त्यात कुठं जाता? मागे काय खातील माझी पोरे? वैकुंठाला गेले ना मी, तुम्ही जा, पण मी जर गेले तर काय होतील? मागे काय खातील माझी पोरे, एखादी चुकवून टाकतील गुरे. काय गुरं जातात वळायला? हे महादेव आणि विठोबा हे दोन पोरं, त्यातल्या त्यात एका पोराचं आत्ताच नव्यानं लग्न झालेलं आहे. आणि हे काय करतील? माझं लक्ष नसलं ना तर हे गुरं पण नीट सांभाळणार नाही.
मागे काय खातील माझी पोरे, एखादी चुकून टाकतील गुरे, भांडी नेतील चोरे पोरे, वैकुंठा काय बरे जाणे मग. ते म्हणाले काय होईल की हे भांडे कुंडे चोरीला जातील, एक तर आहेच 2-4, त्यात जर ती चोरीला गेली तर काय करायचं. कोण म्हणतं, जिजाबाई म्हणते तुकोबारा आग्रह करतात, अगं चालावले मी जाणार आहे, आपण जाऊ दोघं सोबत. नाही नाही म्हणे देवा देण्या मागण्याच्या बेने, जिजाई परलोकी गेली पळूनी. बाया म्हणतील देण्या घेण्याचं राहिलंय आणि त्या भीतीपुटेही काय झाली, ही जिजाबाई गेली पळून. ते कोणस आहे लाजीरवाने, त्याहुनी मरण पै बरे. काय करू, हे सगळं लाजीरवान आहे, त्यापेक्षा मेलेलं बरं. पाहता आणि काही एक असे, पोहरली लागली माझी मैसे. तुमचं काय वैकुंठाचं घेऊन बसला हो, अहो माझी म्हैस गाभण आहे. आणि हे मी थापा मारत नाही. तुकाराम महाराजांचे पंतू गोपाळ बाबा महाराजांनी तुकोबारायांचं जे चरित्र लिहिलंय, वैकुंठ गमनाचा जो भाग आहे वारकरी संप्रदायाला मान्य असणारा, तिथले उतारे मी आपल्याला सांगतोय. हे ते काय म्हणाले, पाहता आणि काही एक असे, पोहरणी लागली माझी म्हैसे, सुन्या दुभत्याच्या करतील नास, नये वैकुंठास. याच्यासाठी माझ्या ज्या सुना आहेत ना, त्या काय करतील, या दूध दुभत्याचा नाश करतील. म्हणून मी बाबा काय करेल, मी वैकुंठाला येणार नाही. झालं. तुकाराम महाराज जिजाऊची समजूत काढली, जिजाऊला सांगितलं, हे जिजाऊ, अगं तू 7 महिन्यांची गरोदर आहेस ग आता. किती? 7 महिन्यांची गरोदर आहे. आणि सांगू तुला, ज्ञानेश्वर महाराज आपल्या पोटी येणार आहे. आणि मला का चाललो माहितीये, मी ज्ञानेश्वर माझे सद्गुरू आहेत. ज्ञानेश्वर महाराज आमचे मूळ पुरुष आहेत. ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराज माझ्या पोटी पुत्र म्हणून जन्माला येतील आणि पिता म्हणून मला वंदन करतील. मला सहन नाही ग होणार, मला सहन होणार नाही. आणि सांगू, आता वेळ आली, देव आलाय, आता काय करायचं, आता गेलं पाहिजे. पण सांगू, तू आहे ना माझ्या मागे काळजी घे सगळ्यांची. होसी पुत्रवती नारायण सुखे, पाहासी पुत्रमुख आशीर्वचन. तुकाराम महाराज म्हणाले, तुला आशीर्वाद आहे काय, तू नारायणाची मुलगा होईल, नारायण नावाचा तुला, आणि तू त्याचं पुत्रमुख पाहशील, हा आशीर्वाद आहे तुला. जाता हा शेवट त्वा गोड केला, कळस झाला येथोनिया. तुका म्हणे आता झाले समाधान, समाखिले मन शेवटेसे. आणि मग बोलायला सुरुवात केली. स्त्रियेसी हो तुका जातो सांगोनिया, बैसा म्हणोनिया जातो आम्ही. सडा संमार्जन तुळशी वृंदावन, देवाचे पूजन करीत जावे. तुझे गर्भी आहे नारायण, तो तुझ लागोनी उद्धरील. तुझ्या गर्भामध्ये नारायण आहे, तो तुझा उद्धार करेल. तुकाराम महाराजांनी काय झालं, एवढं सगळं केलं विनंती, आणि बाहेर पडले. आणि बाहेर पडल्यानंतर जिजाऊची एक मैत्रीण माळी समाजातली, तुकाराम महाराजांनी म्हणाले, अक्का अगं बरं झाली ये. काय आहे सांगू, माझ्यानंतर हिचा सांभाळ कर, मला जावं लागणार आहे. पण सांगू, ही जरा बोलायला अचपळ आहे, बोलायला जरा चंचल आहे. पण विनंती काय माहितीये, तू सांभाळून घे आणि सगळ्यांना माझा हाही निरोप सांग. ठाईची अचपळ, तोंड फटकळ, सोसा वर्दळ मजसाठी. काय करा, माझ्यासाठी हिची वर्दळ सहन करा. हिचा उपकार आम्हावरी फार, पदर दिधला माळिनीला. काही नाही, काही नाही. तुकाराम महाराजांनी काय केलं, जिजाऊचा असा पदर घेतला आणि त्या माळिनीच्या हातात दिला. अहो पांडुरंगा फेडाईचे ऋण, संबंध तोडणे हिचा माझा. काय म्हणाले देवा, म्हणाले देवा आता माझा हिचा संबंध काय झाला, संपला देवा, संपला. आणि हिचं ऋण आहे ना, आता ते तुमचं तुम्ही फेडा. बाकी देऊनिया तुका मार्गी झाला, पदर दिदला माळियाला. तुकाराम महाराज बायको बद्दल एवढं ओतप्रोत बोलले. आणि त्यांनी निरोप दिलाच होता, काय, उद्या प्रातःकाळी जाणे मज, मला जावं लागणार. आणि असं म्हटल्यानंतर बाहेर रामेश्वर भट्ट वाघोलीकर उभे होते. काल परवा पर्यंत
गाथा बुडवायला निघालेले तुकोबारायांच्या जीवावर उठलेले रामेश्वर भट्ट वाघोलीकर मात्र पुढे भक्त झाले, शिष्य झाले, पाया पडले, नमस्कार केला. बोलू आपल्याला अधिकारी होते रामेश्वर भट्ट. त्यांच्या लक्षात आलं की काय होणार आहे. तुकोबाराय आपल्याला जातायत सोडून असं कळालं. अंग राखून असे उभे होते कडेला. तुकोबारायांना पाहिलं आणि मिठी मारली. रामेश्वर भट्टांच्या लक्षात आलं की अरे आपण साष्टांग दंडवत घालून ज्या पायांचं पूजन करत होतो रोज, आता तो देह, ती मनुष्याकृती आपल्याला या चांबड्याच्या डोळ्यानं दिसणार नाही. तुकोबाराय निघाले, मिठी मारली. कुणी? रामेश्वर भट्ट वाघोलीकरांनी मिठी मारली. कोंडाजी होता, कोंडाजीला पोटाशी धरलं तुकोबारायांनी. पोटाशी धरलं. शिवबा कासार होता. तुकोबाराय बारीक हसत होते, मात्र शिवबा कासार गुडघ्यावर बसला, म्हणाला, महाराज महाराज तुम्हाला आठवतं, तुम्ही माझ्या घरी आला होता, मला परमार्थाला लागावं यासाठी तुम्ही प्रयत्न केले महाराज, मला तुम्ही शहाणं केलं, शिकवलं, समजदार केलं. अहो मी तुमच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहतो, मला परमार्थाची ओढ तुम्ही लावली, बायकोला सहन झालं नाही. तुम्ही एकदा घरी आला तर बायकोनं खळखळतं उकळतं पाणी तुमच्या अंगावर टाकलं होतं आणि तेव्हा 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 तुम्ही मला शिव्या शाप नाही दिल्या, बायकोला शिव्या शाप नाही दिला. तेव्हा तुम्ही नारायणाचा धावा करून म्हणाला होता, जळे माझी काया लागला वनवा धावरे केशवा माय बापा. देवानं वाचवलं, आम्हालाही तुमचा अधिकार कळाला, तेव्हापासून माझ्यासारख्याला सांभाळून घेतलं. शिवबा कासार होता, आबाजी जोशी होता. त्या देहूमध्ये एक नावजी माळी नावाचा एक लोहगावचा ग्रहस्थ होता. काय व्हायचं, तुकोबारायांचं कीर्तन जेव्हा असायचं तेव्हा हा नावजी येताना चांगल्या फुलाच्या माळा करून आणायचा. आणि तुकोबारायांचं कीर्तन सुरू झालं दादा की त्या गुडघ्यापर्यंत धोतर असणाऱ्या आणि फक्त बंडी घातलेल्या त्या नावजी माळ्यानं कीर्तनात यावं आणि तुकाराम महाराजांना अशा माळा घालाव्यात, फुलांचे हार घालावेत आणि भजन चालू झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम महाराज जसे भजनात दंग व्हायचे ना, तसा नावजी माळी उठून उभा राहायचा, नाचायला सुरुवात करायचा. तो नावजी माळी तिथं होता. शोभा कासार होता, आबाजी जोशी होते, कोंडाजी पंत होते, जोशी होते, महाजी पंत होते, दोन्ही मुलंही होते. महादेव होता, विठोबा होता. आणि हे सगळं होत असताना तुकाराम महाराज अस्वस्थ आहे. आणि तुकाराम महाराज म्हणाले की आजवर खूप झालं, तुमचं प्रेम मिळालं खूप, तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घेतलं, कृपा झाली, मोठी मोठी कृपा झाली, मोठी कृपा झाली तुमच्या सगळ्यांवर. सगळे मिळून कुठे गेले? विठोबाच्या समोर जाऊन उभे राहिले मंदिरामध्ये. देहूचं स्वयंभू मंदिर विश्वंभर बाबांनी बांधलेलं, विठोबा रुक्माई उभे आणि बोलू वैकुंठाला जाणार आहे हे कळालं. देवाला मिठी मारली आणि असं म्हणतात की त्या क्षणाला देवानं मान खाली घातली, विठोबानं आणि रखुमाईनं मान खाली घातली. म्हणून देहूची जी मूर्ती आहे त्या मूर्तीची देवाची नजर अशी थोडी खाली. काय माहितीये? काही नाही, तुकोबाराय वैकुंठाला गेले ना तेव्हा देवही अस्वस्थ झाला होता. पुन्हा देऊळ वाड्यात आले, सगळ्याची सगळा समाज जमलेला आहे. महादेव आहे, विठोबा आहे, हे सगळेचे सगळे जमलेले, कान्होबा हे सगळेचे सगळे जमलेले. आणि 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 तुकाराम महाराज म्हणाले की आता आम्ही आमच्या गावाला राम राम घ्या. आम्ही जातो तुम्ही, आम्ही जातो आमच्या गावा, 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 आम्ही जातो आमच्या गावा. आमचा राम राम घ्यावा,
की आजवर तुमच्या गावात होत. बापू 13 तारखेपासून तुमच्या गावात. आता नाही. आता काय? आता फक्त कृपा असू द्या. फक्त काय असू द्या, तुकाराम महाराज म्हणतात. मी विचार करतो, इतकं ओतप्रोत प्रेम ज्या तुकाराम महाराजांना मिळालं, सगळे भक्त समोर असताना तुकाराम महाराजांचं अंतकरण काय म्हणत होतं? महाराज म्हणत होते, आमुची हेची भेट. तुमची आमुची हेची भेट आहे. आता काय झालं? आता जन्मभराची तुटी झाली. येथोनिया जन्म तुटी, येथोनिया जन्म तुटी. आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा. आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा. आता असू द्यावी दया, आता असू द्यावी दया. तुमच्या लागत से पाया, तुमच्या लागत से पाया. आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा. आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम येता निज धामी कोणी, येता निज धामी कोणी. विठ्ठल विठ्ठल बोलावाणी, विठ्ठल विठ्ठल बोलावाणी. आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा. आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमुच्या गावा,
सगळी मंडळी तुकाराम महाराज त्यांच्या पाया लागून विनवणी करतात. सकळ ही माझी बोळव न करा, परतोनी घरा जावे तुम्ही, कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. काही नाही, तुमचं जसं कर्मधर्म असेल तसं तुमचं कल्याण होईल, हा माझा आशीर्वाद घ्या. तुकाराम महाराजांनी हे सगळंची सगळं गेलं आणि तुकाराम महाराज हळूहळू हळूहळू नांदुरकीच्या दिशेनं चालत निघाले. आपण जो गोपाळपुरा म्हणतो ना, त्या दिशेनं तुकाराम महाराज चालत चालत निघाले. आणि महाराज तिथं पोहोचले आणि विमानांचे घोष वाजती असंख्य, सुरू झाला डंका वैकुंठेचा. ते विमानाचे घोष वाजायला लागले आणि गोष्ट काशी झाली. मग महाऐश्वर्य तेज प्रकटले, मग महाऐश्वर्य तेज प्रकटले, अनंत ब्रह्मांड कटाही व्यापिले, प्रकाश रूपे भरून ठेले, दिसे न दिसती तुळे सकळही. तब विष्णू म्हणती धन्य धन्य, ऐसा देखिला नाही आन, आपणची परब्रह्म पूर्ण व्यापक होऊन राहिला. शके 1571 विरोधी नाम संवत्सरी, फाल्गुन वद्य द्वितीया सोमवारी, प्रथम परहरी प्रयाण केले. शालिवाहन शके 1571 विरोधी नाम संवत्सर, उत्तरायणी फाल्गुन वद्य द्वितीया दिवस सोमवार, प्रथम प्रहर प्रातःकाळ. तये दिवशी शेवट कीर्तन करिता म्हणे मज आता निरोप द्यावा. तुका म्हणे नमन साधू संता, ऐसे बोलोनिया गुप्त झाले. गोष्ट अशी आहे की नांदुरकीच्या वृक्षाजवळ आले आणि आल्यानंतर सदेह वैकुंठ गमनाला सुरुवात झाली. आपण आता एक काय करूयात की आता आपला परंपरेप्रमाणे जो आपला वैकुंठ गमनाचा अभंग असतो, कुठला, आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावतो. हा पूर्ण अभंग होईल आणि पूर्ण अभंग झाल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जय जयकार आपण करू आणि मग आपण महाराजांच्या दिशेनं काय करायचे, फुलं आपण वृष्टी करायचे. तोपर्यंत 2-3 स्वयंसेवकांनी मागून फुलं वाटत यायचे. कुठून? 2 स्वयंसेवकांनी मागून फुलं वाटत वाटत पुढे यायचे. आपण तोवर काय करू, या अभंगामध्ये सहभागी होऊ. आपण सगळे सुद्धा त्या इंद्रायणीच्या तीरावर नांदुरकीच्या झाडाखाली तुकोबाराय महाराजांना काय देण्यासाठी जमलोय, निरोप देण्यासाठी जमलेलो आहोत, बरोबर की नाही. तर तुकाराम महाराजांना निरोप देण्यासाठी आपण सगळी मंडळी जमूयात. तुकाराम महाराजांच्या यांना काय होईल की आपण इथंही वृष्टी करायची आहे आणि समोर तुकाराम महाराजांचं काय मूर्ती आहे, बरोबर की नाही. तर तिथेही 2 स्वयंसेवकांनी जायचं आणि जेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जय जयकार होईल ना, तेव्हा त्याही महाराजांच्या मूर्तीवर आपण पुष्पवृष्टी करायची आहे. चला, झाली, संपली कथा. एक 5 मिनिटं अभंग आणि त्याच्यानंतर 10-15 मिनिटांमध्ये समारोपाचं बोलणं, 20 मिनिटांमध्ये कथा पूर्ण होईल. चला. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, 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 सकळा सांगावे चला, फुलं वाटा पटपट पटपट, फुलं वाटा. सकळा सांगावी चला, पटकन. विनंती माझी, अरे वाटा. सकळा सांगावी विनंती माझी, वाट वेळ झाला उभा पांडुरंग, 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 वैकुंठा श्रीरंग बोला
तुकाराम 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 बसून घ्या, जागेवर बसा. झालं की जागेवर बसा. रामदादा या 2 मिनिटं समारोप करू. बसा, या बसा रे बसा. तुकाराम 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 बसा बसा चला. सर्वांनी ए, बसा, जागेवर बसा बसा. बसा बसा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बसा. एक 10 मिनिटं आणखीन आपल्याला समारोपाचं बोलायचं आहे. चला मावशी चला चला चला. झालं संपलं. दादा. समारंभ पांगलाय. बस बस. चला चला. राहू द्या बाबा, नंतर करा. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. सर्वांनी हात वरती करा एकदा. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की 13 तारखेपासून आजपर्यंत सुरू असणारी ही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज चरित्र कथा आज पूर्णत्वाला गेली. आपण खूप अंतकरणपूर्वक वंदन करूया. इथलं श्री विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्ट भजनी मंडळ, औदुंबर ग्रुप, बालेवाडीची सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व विश्वस्त मंडळ, आदरणीय श्री बाजीराव श्रीपती बालवडकर, आदरणीय श्री संजय बाजीराव बालवडकर, विश्वस्तांपैकी आदरणीय नंदराम रामचंद्र बालवडकर, आदरणीय राजेश हिरामन शेठ बालवडकर, आदरणीय धारू मोरू बालवडकर, आदरणीय मारुती राघोबा बालवडकर, आदरणीय दिलीप सदाशिव बालवडकर, मारुती रामभाऊ रानवडे, हे सगळं भजनी मंडळ. आणि इथं गेल्या 7 दिवस ज्या ज्या मंडळींनी तन मन धनानं मदत केली, मी वंदन करतो सगळ्यांना. कथा करणं, कीर्तन करणं हे वरवर आमचं दिसत असेल काम, मात्र कीर्तन करणं जेवढं महत्वाचं आहे ना, तेवढं हे झाडून घेणारं पण महत्वाचं आहे. कुणीतरी कीर्तन करतो म्हणजे लय भारीन, कोणीतरी पंक्तीत वाढतो, पत्रावाळ्या उचलतो म्हणजे तुच्छ असं काही नाही. ज्याच्याकडे जे आहे त्याने ते करावं. ज्यांच्याकडं अन्न आहे त्यांनी अन्नदान करावं. ज्यांच्याकडे वेळ आहे ना त्यांनी वेळेचं दान करावं. ज्यांच्याकडं काय कौशल्य त्यांनी कौशल्य द्यावं. गावातले उत्सव जे असतात ते असेच उभे राहत असतात. कालही
कैलासवासी मुरलीधर यशवंत बालवडकर व ताईबाई मुरलीधर बालवडकर यांच्या स्मरणार्थ श्री पोपटराव, श्री राजेंद्रजी, श्री बाजीराव मुरलीधर बालवडकर व शालनताई भिंताडे आणि शकुंतलाताई साळुंके यांच्या वतीनं सकाळचं आणि संध्याकाळचं अन्नदान झालं. आणि आज आमचे स्नेही आदरणीय ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे साहेब, श्री मल्हारी मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त आणि श्री ज्ञानेश्वर ज्योतिभाऊ थोरवे यांचे पितृचरण कैलासवासी ज्योतिभाऊ विश्वनाथ थोरवे यांच्या स्मरणार्थ आजही अन्नदान आहे. महाप्रसादाची जी सेवा आहे ती यांच्याकडे आहे. सगळीच मंडळी, एकाचं नाव घेतलं तरी एकाचं राहून जाईल. मात्र मला आनंद या गोष्टीचा आहे की 7ही दिवस सगळी बालवडकर मंडळी आणि इतरही सगळीच मंडळी, या सगळ्या मंडळींनी खूप अंतकरणपूर्वक वंदन या सगळ्या कामाला केलं. बापूंनी विशेष खर्चाची जबाबदारी स्वीकारली. अमोल शेटनं मंडपाची जबाबदारी स्वीकारली, राहुल शेठ असतील आणि इतर सगळीच अनेक मंडळींची नावं मला याच्यामध्ये दिसत आहेत. मी सगळ्या दात्यांना खूप अंतकरणपूर्वक वंदन करतो. हे संयोजक मंडळी जे असतात ही काय आमच्यासारखी बोलायला हुशार नसणारी लोक नसतात. त्याच्यामुळे अडचण काय होते, एखाद्याचं नाव घ्यायचं राहून जातं. मी तसं नाव बिव न घेणारा माणूस आहे. मात्र उत्सवाच्या समारोपाला मला ही एक जाणीव असते की गडबडीमध्ये काय होईल की गावकरी मंडळी असतात, एखाद्याचा उल्लेख राहून जाण्याची शक्यता असते. आपल्या सगळ्याच दान करणाऱ्या, सर्व पातळ्यांवर प्रयत्न करणाऱ्या मंडळींना मी मनापासून वंदन करतो. नाना बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? हे काय एकट्याचं कुणाचं नाही, एकट्या दुकट्याचं. आपण सगळ्यांनी एकत्र मिळून करायचं आहे, सगळ्यांना सांभाळून करायचं आहे. त्याच्यामुळे मी खूप अंतकरणपूर्वक वंदन, सर्वांना नमस्कार करतो. आदरणीय या गावाचा माझा संबंध आणि संपर्क जो आहे तो असण्याचं कारण म्हणजे आमची विलास तात्या आहे. विलास तात्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला बालवडकर परिवाराचं विशेष असं वाटत आलंय, सगळ्यांचंच खरं तर, की आपल्याला कल्पना आहे की भंडारा डोंगरावर जागतिक कीर्तीचं मंदिर होतं आहे आणि आदरणीय तात्यांनी त्याला 50 लाख रुपये दिलेत. आळंदी असू देत, पंढरपूर असू देत, या ठिकाणी तात्यांची मदत आहे. दुसऱ्या बाजूला मागे बापू बसलेत. आता बापूंबद्दल काय बोलावं, मी सांगितलं ना आपल्याला की कोणत्याही पारमार्थिक कामाला बापूंना मदत करा म्हटलं की आई तयारच आहे. मी परवा सांगितलं, मला योगराज महाराजांचा फोन झाला. आम्ही खूप चांगले मित्र आहे. त्यांच्या आजोबांचं जे स्मरण ग्रंथ निघाला त्याचं संपादन मी केलं, भैयासाहेब महाराजांचं. तर त्या निमित्तानं बोलणं झालं. मी म्हटलं की तुम्ही चांगला पुरस्कार दिला. तर त्यांनी सांगितलं की म्हणे दादा, त्यांनी कुणाला सांगितलं नाही आणि नावही नाही घेऊ दिलं, पण आपण गेलो आळंदीमध्ये की नाथपाराच्या समोर, नाथपारावर जी एकनाथ महाराजांची पंचधातूची मूर्ती आणि पादुका आहेत त्या बापूंनी दिलेल्या आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे काय की सोन्याच्या कळसापासून तर नाथरायांच्या पादुकांपर्यंत आणि तुकोबारायांच्या चांदीच्या रथापासून तर भंडारा डोंगरापर्यंत सगळी मंडळी मदत करताना दिसतात. आपला सगळा हा समाजकारणात सक्रिय असणारा असा आहे भाग. आप्पा आहेत, रुपेश आप्पा, त्यांना आप्पा म्हणतात, हे आता आम्ही म्हणतो आप्पा. त्यांना इथं सगळे सिनियर लोक अरे रुपेश असं करतात. आता आमच्यासाठी ते सिनियर असल्यामुळे आम्ही त्यांना आप्पा म्हणतो. ते आप्पा आहेत. आपण सगळी मंडळी आपल्या सगळ्यांना वंदन करतो. गैनीनाथ दादा तर आहेच, काय विषयच नाही. गैनीनाथ दादा म्हणजे इथल्या कोणताही कार्यक्रम असू देत आमच्यासाठी सावलीसारखा आहे, काय अडचण नाही. त्याला काय हक्कानं काही कामं सांगता येतात अशी जी लोक आहेत त्याच्यामध्ये गैनीनाथ दादा आहे. गेली 2 दिवस आपल्या वारकरी सेवा संघाचे जिल्ह्याचे सचिव सौरभ दादा शिंदे हेही या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सगळीच मंडळी काय आपल्या सगळ्यांना खूप अंतकरणपूर्वक वंदन करतो. मला आणखीन एका गोष्टीचा आनंद आहे, काय माहिती आहे, मंदिरात आलं की आल्यानंतर जाऊन कुणाचं दर्शन घ्यावं तर पांडुरंगाचं आणि रुक्मिणी आईसाहेबांचं. मंदिर मोठी बांधतात अनेक लोक, मात्र ती स्वच्छ ठेवत नाही. स्वच्छ ठेवली ते त्यात नीटनेटकी पूजा करत नाही. मात्र इथं बालेवाडीत आलं की अगदी त्या पहिल्या पायरीपासून तर देवापर्यंत सगळ्या ठिकाणी स्वच्छता, प्रसन्नता आणि पावित्र्य. आणि पुढची गोष्ट, देवाचा रोजचा उपचार जो आहे, रोजची पूजा आहे ना, ती तितकीच देखणी. काल देव कृष्ण रूपात होता, आज राम रूपात आहे. काय वा, क्या बात आहे. संतोष वाघमारे आणि आपले पंडितजी, हे दोघंही जण काय असतात, त्यांचंच का? वा, संतोष वाघमारे आणि परिवार आणि इतर सगळी मंडळी
जी जी कुणी या मंदिरासाठी मदत करणारी आहे, पूजा करणारी आहे, आम्ही मंडळी उत्सवापुरते येणारे आहे, लक्षात घ्या. मात्र काय केलं पाहिजे माहितीये, माय माऊल्यावर माझी विनंती आहे तुम्हाला, काही नाही, घरापासून 3 मिनिटं चालत यायला लागत असतील आणि जायला 3 मिनिटं लागत असतील, एक 5 मिनिटं रोज मंदिरात येऊन बसा, देवाचं दर्शन घ्या. पैसे नका देऊ, काय करायचं ना ते नंतर व्हायचं ते होईल, पण पहिलं काय केलं पाहिजे, चालत चालत आलं पाहिजे. का आलं पाहिजे चालत चालत, याचं कारण असं आहे की निव्वळ जर घरीच बसून राहिला ना तर गुडघे दुखायला सुरुवात होईल. रोज आहे ना 8-10 पायऱ्यावर चढून येणं उतरून येणं, यानं थोडासा व्यायामही होईल, थोडंसं वातावरण बदलेनं काय होईल, देवाचं दर्शन होईल. आपण इथं जमलेले सगळे आहे ना, काही करा दिवसभर, काही करा, मात्र दिवसभराची सुरुवात जी आहे ना, सकाळची सुरुवात कितीही काही असू देत तरी कशानं केली पाहिजे, काही नाही पांडुरंगाच्या दर्शनानं केली पाहिजे. आणि घरून निघून घरी जाईपर्यंत फक्त रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. किंवा घरून निघालं ना की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर, असं म्हणत हरिपाठाला सुरुवात करायची. आणि शेवट तिथं झाला की काय, बोलिली लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध, महाराज ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम म्हणायचं, घरात जायचं, संपलं. किती सोपं आहे. हा, इतकं गोष्ट आहे, चांगलं. हा, असू द्या असू द्या असू द्या असू द्या असू द्या असू द्या. हा, काय की हे सगळ्याचे सगळं आपण उत्तम पद्धतीनं करा. गेली 7 दिवस आपल्या सगळ्यांच्या पवित्र अशा चरण सान्निध्यामध्ये तुकोबारायांची कथा आपल्या सर्वांच्या समोर गायची संधी मला मिळाली. मी सगळ्यांना खूप अंतःकरणपूर्वक वंदन नमस्कार करतो, सर्वांना अभिवादन करतो. गडबडीमध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर मी खूप मनापासून आपली माफी मागतो. मी खूप थेट माणूस आहे आणि मी ती सवय लावून घेतल्याची मला खूप फायदे झालेले आहेत. मला काही तोटा झालेला नाही माझ्या थेटपणानं कोणताच. मला असं वाटतं की ते आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावं. तुकाराम महाराजांचं चरित्रधन, तुकाराम महाराजांचं विचारधन, तुकाराम महाराजांची शिकवण, तुकाराम महाराजांचा साधुभाव, तुकाराम महाराजांचा भगवत भाव आपल्या तुमच्याही चरणी दंडवत. आपण खूप भक्तिप्रेमानं ऐकलं, तुम्हालाही नमस्कार करतो. सर्व संस्थेची विद्यार्थी जी होते त्यांना जसा जसा वेळ मिळेल, रात्री जागरण करून पहारा करून तरी मुलं काही येऊन बसत होती, त्या विद्यार्थ्यांना वंदन. आदरणीय आदिनाथ महाराज कुठे या ठिकाणी आहेत, ज्यांनी उत्कृष्ट अशी तबल्याची साथ केली. क्या बात आहे. एका काय म्हणूयात की एका छोट्या कार्यक्रमासाठी एवढा मोठा कलाकार आला, बरोबर कडे. तुकाराम महाराजांचं चरित्र, तुकोबारायांच्या सेवेसाठी ते आले. मी त्यांनाही वंदन करतो. आदरणीय ब्रह्मेश महाराज लिमन हे या ठिकाणी आहेत, त्यांनी 7 दिवस इथं सेवा केली, त्यांनाही वंदन करतो. आदरणीय हितेश महाराज हेही कथेसाठी उपस्थित राहिले 6 दिवस, त्यांनीही उत्तम पद्धतीनं सेवा दिली. हितेश महाराजांनाही वंदन करतो, बाबांनाही वंदन करतो. आणि शेवटी एक नाव घ्यायचं, काय बोलू, गणेश महाराजांबद्दल काय बोलू, काय की ते माझा जीव आहे. मी बोलून गेलो आपल्याला काय की कार्यक्रम वगैरे गोष्टी नाही, आमच्या दोघांचा एक समान धागा असा आहे, आमच्या दोघांचंही तुकोबारायांवर खूप प्रेम आहे. त्याच्यामुळं काय, कोणत्याही मान अपमान, कोणत्याही मान सन्मान, कोणत्याही पातळ्यांवरचा कसाच विचार न करता ते आले येऊन बसले. आम्ही असा विचार केलाय तात्या, काय विचार, आता तुकाराम महाराजांच्या कथा करायची, एखाद्या ठिकाणी जायचं आणि तिथं 7 दिवस तुकाराम महाराज सांगायचे. आणि दिवसभर काय करायचं, आम्ही कालच चर्चा करत होतो, काही नाही तिथं गेलं की आपण दोघांनी मिळून आहे ना तुकाराम महाराजांच्या गाथेचं पारायण करू. काय करायचं, छान सोबत राहायचं आणि ग्रंथ घेऊन जायचं आणि पारायण करायचं. 7 दिवस, पहिल्या दिवशी गेलं की 7 दिवसांमध्ये काय करायचं, तुकोबारायांच्या गाथेचं पारायण पूर्ण करायचं, नामस्मरण करायचं भरपूर. नाहीतर बऱ्याचदा अडचण होशी होय. सकाळी 7 ते 9 कीर्तन, सकाळी 9 ते 7 ते 9 दशक्रिया विधीचं प्रवचन, नंतर कुठंतरी 10 ते 12 काल्याचं कीर्तन, त्याच्यानंतर संध्याकाळी 7 ते 9 कुठंतरी कीर्तन आणि मग घरी जायचं. याच्यातून काय होतं माहिती आहे, याच्यामुळे गोष्ट अशी होते की त्या विहीर छोटी असते आणि त्याच्यामध्ये पंपच जास्त लावला जातो, पाणीच उतरत नाही त्यात, असं होतं. इथलं इकडची चालली चर्चा. आमचं काय केलं पाहिजे, आम्ही जरी असलो तरी लोकांच्या म्हणजे तुमच्या लोकांच्या नादी लागून अभ्यास करायचं, नामस्मरण करायचं राहून जातं.
त्याच्यामुळं काय खूप त्रास देऊ नका. तुम्ही मस्त करा, आम्ही मस्त करू, आपण सगळे मिळून काय करू, गाथा वाचू, ज्ञानेश्वरी वाचू, भजन करू, रामकृष्ण हरी म्हणत राहू. गणेश महाराज इथं आले आणि मी बोलू तुम्हाला की ते इथं असल्यामुळे याला रंगत आली सगळ्याला. त्यांच्यामुळं काय पडली, दुधात साखर पडली, दुधात केसर पडलं. तुम्ही आला आणि तुम्ही येऊन तुकाराम महाराजांना तुमच्या कंठातला स्वर जो अर्पण केला. मी तुकाराम महाराजांना विनंती करतो, प्रार्थना करतो, माझ्या या मित्राला उदंड आयुष्य मिळू दे, आरोग्य मिळू दे. त्यांच्या हातून काही नाही तुकाराम महाराज, तुम्ही आमच्यावर एक कृपा करा. काय करा, काही नका करू, तुमच्याकडे जे वैराग्य आहे ते थोडं थोडं वैराग्य आमच्या वाट्याला द्या. वस्तूंविषयीचा मोह संपू देत, पैशाविषयीचा मोह संपू देत, माणसांविषयीचा मोह संपू देत, मानाविषयीचा मोह संपू देत आणि तुमच्याबद्दल प्रेम वाढेला लागू देत. एवढी विनंती आपण तुकाराम महाराजांच्या चरणी केली पाहिजे. आम्ही ती अंतःकरणापासून करतो. पुन्हा एक वार आपल्या सगळ्यांना वंदन अभिवादन करतो आणि ही कथेचं जे पुष्प आहे, हे कथेचं पुष्प आपण महाराजांच्या पवित्र चरणी अर्पण करू. तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर जाऊन उभे राहिले आणि म्हणाले की महाराज महाराज महाराज, तुम्ही जे सांगितलं होतं धरडेकरी